नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पैलवान सिकंदर शेखला केली पंजाब पोलिसांनी अटक. पैलवान सिकंदर शेख लव जिहादी असल्याचा संशय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. तो लव जिहादी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. लव जिहादी पैलवान सिकंदर शेख याची पहिली पत्नी हिंदू होती. साक्षी पवार लग्नानंतरचे तिचे नाव आर्शिया शेख ठेवण्यात आलं होतं आणि आत्ताची दुसरी पत्नी तिचं नाव नायरा शेख आहे. एवढंच नाही, हा लव जिहादी तर आहेच, पण देशद्रोही आतंकवादी सुद्धा आहे. कारण आतंकवादी पैलवान सिकंदर शेख याचे खलिस्तानी पाकिस्तानी आतंकवाद्याशी संबंध असून यांनी आतापर्यंत 100पेक्षा जास्त पिस्तूल महाराष्ट्रामधील कट्टर जिहाद्यांना विकलेली असल्याचे समजले आहे. त्या संबंधित त्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती खरी आहे, तरी सुद्धा पुरोगामी हिंदू विरोधी लोकांना आता सुतक पडलेलं दिसून येत आहे. हिंदूंनो, यांच्या रक्तातच देशद्रोह आतंकवाद गुणधर्म आहे. अशा आतंकवादी देशद्रोही जिहादीला फाशी झाली पाहिजे, म्हणजे कुठेतरी आपला देश स्वतंत्र झाल्यासारखे वाटेल, अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून माहिती पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई.